तर प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचे सगळेच रिव्ह्यू आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर सुरुवातीला आपण बघतोय शुभमकर खूप खुश असतात बयोला घरी आणलंय त्यांनी. आता सुमन ऑक्शन वगैरे करत असते आणि इराला आणि गौतमीला असं होतं आता कसं करू मी, या बयोला मारू का काय करू, पण त्या दोघींच्या हातात काही राहिलेलं नाहीये. शुभमकर बयोला म्हणत असतात बाळा पेढा खाणं. बयोला सुद्धा खूप म्हणजे छान वाटतंय, पण आता शुभमकरांना असं झालंय की बयोला कुठे ठेवू आणि कुठे नको. आता त्यांनी तिला घरात बोलवलंय आणि बसवलंय. आता त्यांना खूप सारे प्रश्न पडलेत की बयो इतके दिवस कुठे राहत होती, तिने का तिची ओळख लपवली वगैरे वगैरे. पण आधी तर ते त्या छोट्या बयोचा फोटो काढतात आणि त्याच्यावरचा हारही काढतात. आरवला म्हणतात आरव मला हा फोटो माझ्या खोलीमध्ये हवा आहे. आरव म्हणतो हो बाबा आणि इकडे माझ्याजवळ. आणि आता मात्र इराला खूप राग येतोय. हे सगळं बोलणं असताना इराच्या डोक्यात येतं की हे सगळं आरव दादाने मुद्दाम केलंय, कारण आरव काल सांगत होता ना की तुझ्यासाठी 3-3 चांगल्या गोष्टी होणार आहे आणि एक तुझ्यासाठी सरप्राईज आहे बाबा. त्यामुळे इराचा आता असा गैरसमज झालाय की या सगळ्या मागे मास्टर माइंड आरवच आहे. आता ही गौतमी मनात विचार करते या भिक्कारडीने आता माझं नाव घेतलं तर आता हिला तर मी काही सोडणार नाहीये. ह्या दोघी घरात निघून जातात. शुभमकर म्हणतात काय झालं या दोघींना, या घरात का गेल्या. सुमन म्हणते अरे काही काम असेल त्यांचं. आता शुभमकर बयोकडे सारखे बघताय. बयो मनात विचार करते बाबा मला कळतंय तुमच्या मनात खूप प्रश्न येत आहेत, पण आता प्रेक्षकांनो ही इरा गौतमीला आतमध्ये घेऊन गेली आहे आणि दोघी जणी पश्चातापाबद्दल चर्चा करताय. म्हणजे दोघींनाही खूप पश्चाताप होतोय की हे सगळं का घडलं, कशामुळे घडलं. इरा गौतमीला सांगते मम्मा या सगळ्या मागे ना आय एम शुअर आरव दादा आहे. आरव दादानेच बाबाला हे सगळं प्लॅन करून सांगितलंय. गौतम म्हणते काय आरव नाही ग, मला तर असं वाटतं ना ती सुमन आहे, सुमनने हे सगळं केलंय, ती नक्कीच आरवला सामील झाली असेल. पण आता या सुमनला ना मी सोडणार नाहीये. गौतमी कोणाकोणाला सोडणार नाही प्रेक्षकांनो. असो तर आता इरा म्हणते अगं मम्मा पण आता ही भिकारडी घरात येईन ना आपल्या, आता काय करायचं आपण, तू कर मम्मा काहीतरी कर. आता गौतमीला पण आठवतं की दवाखान्यामध्ये एक मुलगी दिसली होती तिला आणि ती आली होती ना तिथे त्या विशालच्या म्हणजे ते केबिनमध्ये आणि आरव पण होता तिथे. मग गौतमी इराला सांगते अगं ती दळभद्री तिथे होती, मला कळलं होतं पण मी का शोधाशोध केली नाही तिची. इरा म्हणते मम्मा आता हे सगळं बोलून काही उपयोग आहे का, तू एक विचार केलायस का, बाबाला जर कळलं की तू तिची ओळख लपवायला सांगितली तर काय होणार आहे. आता गौतमी म्हणते अगं बाई मला सगळं कळते पण आता मी काय करू, माझ्या काही हातात आहे का, चल तू आता आपण आधी बाहेर जाऊयात बघू काय होतंय ते पुढे. आता इकडे शुभमकर बयोला आपुलकीने विचारत असतात बाळा बयो अगं तू इतके दिवस माझ्याशिवाय कशी राहिलीस ग, आणि तू या घरामध्ये माझी सेवा करता यावी तुला म्हणून मोलकरीण म्हणून राहिलीस का, का केलंस तू रजा हे सगळं. मी माझ्या हाताने तुझं श्राद्ध घातलं ग, मला लाज वाटतेय तुझा वडील म्हणून घ्यायला. तर आता ही बयो म्हणते बाबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका ना, काय इतका विचार करताय तुम्ही ह्या गोष्टीचा. शुभमकर म्हणतात नाही नाही मला आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजे. बयो अशी काय वेळ आली होती तुझ्यावर की तुला तुझी ओळख लपून ठेवावी लागली, तीही तुझ्या वडिलांपासनं, का तू लांब राहिलीस माझ्यापासनं, सांग मला बयो, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आज. कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला, कोणाच्या दबावाखाली आली होतीस का तू. आता बयो काही उत्तर देईना प्रेक्षकांनो, आणि मी तुम्हाला म्हटलं ना माझा अंदाज बरोबर खरा निघतो. मला आता एवढी कल्पना आली आहे ना की मालिकेमध्ये काय दाखवतील ते बरोबर कळतं आधीच. असो पण आता ते सगळ्यांना विचारतात काय रे इरा आरव ही तुमच्यासोबत शिकत होती ना कॉलेजमध्ये, तुम्हाला सगळ्यांना सगळं माहीत होतं तरी तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलात. बयो बोल बोल बयो. बयो आता आपली थंड उभी आहे नुसती रडत. आता ते गौतमीला विचारायला जातात, सुमनला विचारायला जातात, सुमन बोल का नाही सांगितलंस मला. आता ही अचानकच बयोमध्ये जोरात रडायला लागते ते शुभमकर चिडलेत म्हणून, आणि ते शुभमकर तिला खाली बसवतात आणि म्हणतात हे बघ तुला नाही बोलते मी काही बाळा, तू रडू नकोस. आता सुमनला म्हणतात सुमन ठेव माझ्या डोक्यावर हात आणि सांग मला तू मला भाऊ म्हणतेस ना सख्खा, तुझा जीव आहे ना माझ्यावर, का बरं बयोने सांगितलं नाही की ती माझी मुलगी आहे आणि माझी बयो आहे म्हणून. सुमन आता गौतमीचं नाव सांगते, माझी वहिनीनेच सांगितलं होतं बयोला की ओळख सांगू नकोस म्हणून. आता मात्र गौतमी अशी घाबरते. शुभमकर तिच्या जवळ येतात आणि जोरात ओढतात, का केलंस असं गौतमी सांग मला. आता तिचा हात ओढतात आणि बयोजवळ आणतात आणि म्हणतात बयो मला सांग का केलं हिने असं. आता बयो पुन्हा तिला पाठीशी घालते, नाही नाही बाबा तसं काही नाही आहे, त्यांना मीच सांगितलं होतं की सांगू नका म्हणून. आता शुभमकर म्हणतात नाही नाही माझा विश्वास नाही आहे, ही बाई खूप धूर्त आहे, खरं तर मी हिच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे आणि मी चुकलोय, मला कळतंय सगळं, हिनेच तुला सांगितलं ना करायला, सांग मला बयो सांग, माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं चांगलं करेल. बयो म्हणते नाही बाबा त्यांना काही बोलू नका, मीच त्यांना म्हटले होते की सांगू नका म्हणून. आता खरं सांगा प्रेक्षकांनो ही बयो का झाकते त्या गौतमीला, मला काही कळतच नाही बाबा.
त्या विशालने पण तिला समजवलं होतं की म्हणजे जर जी आई असते ती मुलांसाठी चांगलं वागते वगैरे वगैरे, तो तुम्ही बघितलाच असेल एपिसोड. असो, पण आता काय बोलणार. आता हे शुभमकर म्हणतात नाही नाही माझी बयो खोटं बोलणार नाही माझ्याशी, माझी बयो सोशिक आहे, सहनशील आहे, पण ती मला असं सांगणार नाही. ठीक आहे बयो, असो. तर आता मला बघायचं आहे की तू कुठल्या परिस्थितीत राहत होतीस मी इथे नसताना. आणि आता त्यांनी बयोचा हात धरला आणि तिला गाडीत नेऊन बसवलंय आणि ते मोकल काकूकडे घेऊन जात आहे तिला. आता ह्या सुमनला, आरवला सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की असं का करताय शुभमकर. आता गौतमीला बरोबर कळतं का करतायत ते. इरा म्हणते अगं मम्मा बाबा कुठे घेऊन चाललाय या भिकारडीला, तिच्या घरी कशाला चाललाय बाबा, अगं तू अडव ना त्याला. गौतमी म्हणते मी काय करणार आहे अडवून त्यांना, तो माझं ऐकणार आहे का. आता इरा म्हणते अरे पण कशाला गेला बाबा तिच्या मागे. तर आता ही गौतमी म्हणते अगं तिचं सामान आणायला गेला असेल, तिला इकडे घरी घेऊन यायला. इरा म्हणते ए मम्मा मी राहणार नाही तिच्यासोबत, ती भिकारडी आपल्या घरात राहणार आहे का आता. तेव्हा गौतमी म्हणते मी काय करणार आहे त्याला. इरा जरा शांत बस, उगाचच किरकिर करू नकोस, मला जरा विचार करू दे काय करायचं ते. इरा म्हणते नाही 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 ती जर या घरात राहणार असेल तर मी राहणार नाही मम्मा. गौतमी म्हणते इरा शांत बस, मला पण सुचत नाहीये काय करायचं आता, बघू आपण करू काहीतरी, गप्प बस ग बाई. आणि आता त्यांनी मोकल काकू दाखवल्यात, तर मोकल काकूचं काम करणाऱ्या अभिनेत्री बदलल्यात. ह्या अभिनेत्रींनी त्यांची जागा घेतली आहे आणि या मराठी चित्रपट सृष्टीतल्या खूप खूप जुन्या नायिका आहेत. सॉरी प्रेक्षकांनो मी त्यांचं नाव विसरले, म्हणजे खरंच सॉरी माझ्या लक्षात नाहीये. कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. तर आता मोकल काकू या दोघींना ओरडत असतात, अंकिताला आणि हेतलला, मी इथे नसताना कोण कोण येऊन गेलं, मला वॉचमनने सगळं सांगितलंय, तो चष्म्यावाला पोरगा कशाला आला होता इथे. आता अंकिता म्हणते अहो तो आरव, अहो तो त्या सरस्वतीचा भाऊ आहे ना, तो नोट्स मागायला येत असतो इथे कधी कधी. मोकल काकू म्हणतात आणि ती बया ती कशाला येत होती रात्री बेरात्रीची, तिचं काय काम होतं आपल्या घरी यायला. आता ही अंकिता म्हणते ती पण त्या सरस्वतीचीच नातलग आहे ना, इराची आई आहे ना ती. तेवढ्यात दरवाजा वाजतो, मोकल काकू बघतात की सरस्वती आणि शुभमकर आलेत. आता मोकल काकू म्हणतात सरस्वती तू का ग इतका उशीर केलास, म्हणजे त्या म्हणतच असतात अंकिताला आणि या हेतलला की सरस्वती कुठे. आणि आता ते म्हणतात शुभमकर मी हिचा बाबा आहे, शुभमकर देवचाके. आता त्या म्हणतात अच्छा तुम्ही इराचे बाबा का. आता ते आत बोलवतात मोकल काकू त्यांना आणि विचारतात तुम्ही इराचे वडील ना. तेव्हा हे म्हणतात हो हो माझी 3 मुलं आहेत, बयो, इरा आणि आरव, तिन्हीही माझीच मुलं आहेत. आता त्या म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही, पण मग तुमचं इथे यायचं काय कारण आहे आज. आता शुभमकर म्हणतात मला माझ्या मुलीला परत न्यायचं आहे, माझ्या बयोला मी तिच्या स्वतःच्या घरी न्यायला आलो आहे. आता हे ऐकल्यावर बयो अशी आश्चर्यचकित होते, जणू काही तिला हे एक्सपेक्टच नव्हतं. आता साहजिक होतं ना प्रेक्षकांनो, शुभमकर बयोला घरी नेणारच होते, एवढी सगळं ओळख पटल्यावर ते का तिला एकटीला ठेवणार आहेत का मोकल काकूकडे. पण अंकिता आणि हेतल मात्र खूप खुश झाल्यात, कारण आता त्यांना बेडरूम शेअर नाही करावी लागणार ना बयोसोबत. कोणाचं काय तर कोणाचं काय. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, ही गौतमी एक्सपोज होईल का नाही होईल. प्रोमोचा रिव्ह्यू मी तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहे. आजचा हा पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा. आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका. धन्यवाद.